सविता मालपेकर यांनी नुकतीच आपल्या आयुष्यातील एक संघर्षपूर्ण आठवण शेअर केली आहे। त्यावेळी त्यांच्याकडे काम नव्हते, त्यांच्यातला कलाकार स्वस्त बसत नव्हता, मात्र काम येतच नव्हते। आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे, परंतु एक काळ असा होता जेव्हा त्यांनी बरेच हालाकीचे दिवस काढले। इतकंच नाही तर भूक लागू नये यासाठी त्यांनी चक्क झोपेच्या गोळ्याही खाल्ल्या होत्या। सविता मालपेकर यांच्या वडिलांचं फार लवकर निधन झालं। परिणामी घरची आणि 4 भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली। त्यामुळे लहान वयातच त्या दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणं, शेतमजुरी यासारखी कामं करू लागल्या। सविता यांचे वडील आणि राजा गोसावी यांची चांगली मैत्री होती, त्यामुळे वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांनी सविता यांना नाटकात काम करायची संधी दिली। डार्लिंग डार्लिंग या नाटकाच्या माध्यमातून सविता यांनी पहिल्यांदाच व्यावसायिक नाटक केलं। त्यापूर्वी त्या रत्नागिरीमध्ये लहान मोठी नाटकं करायच्या। राजा गोसावी यांच्या नाटकाच्या निमित्तानं त्या मुंबईत आल्या। मुंबईत आल्यानंतर नाटकातून जे पैसे मिळायचे ते पैसे त्या गावी घर कर्जासाठी पाठवायच्या। याच कारणामुळे मुंबईत राहत असताना त्यांना रोज पै रुपयांसाठी संघर्ष करावा लागायचा। त्यावेळी कोणीही आपल्याला मुद्दाम जेवण देऊ नये किंवा भूक लागू नये यासाठी सविता मालपेकर या कंपोज नावाच्या झोपेच्या गोळ्या खायच्या। त्यावेळी 2 रुपयांना 10 गोळ्यांचं पाकिट मिळायचं। या गोळ्या खाऊन त्या सकाळचा नाश्ता स्किप करायच्या। पुढे थोडी कामं मिळाली, परंतु चांगला रोल मिळत नव्हता। तेव्हा त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःहून काम मागायचे ठरवले। त्यांनी मांजरेकरांकडे कसे काम मागितले याचा अनुभव सांगितला। त्या म्हणाल्या, मी महेश मांजरेकरांकडे एका कार्यक्रमासाठी गेले होते। तेव्हा मी महेशचा हात धरला आणि अजयजीने म्हणाले, महेश, मला खूप चांगलं काम करायचे रे, काही काम आहे का तुझ्याकडे? त्याने थोडा वेळ विचार केला आणि विचारलं, टक्कल करशील का? मला काही करून काम पाहिजे होतं, त्यासाठी मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिथल्या तिथे होकार दिला। इतका मोठा निर्माता, इतका मोठा कलाकार स्त्री कलाकाराला जेव्हा केशवपण करशील का असं विचारतो, याचाच अर्थ ती चांगली कथा असणार ह्याची मला खात्री होती। महेशचा माझ्यावर असणारा विश्वास हा मला तेव्हा खूप मोठा वाटला, नाहीतर असं कोणी कोणाला विचारणार नाही ना। त्या पुढे म्हणाल्या की आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग असली पाहिजे, म्हणून तर ही भूमिका मी अक्षरशः मागून मिळवली आहे। सारखा दर्जेदार चित्रपट करण्यासाठी मी खूप वर्ष वाट बघितली, पण माझं मन मला सांगत होतं की आपल्याला कधीतरी असा रोल करायला मिळेल, आणि तो मला तेव्हा मिळाला।